जावायला विचार बरं, जेवायला काय करायचं? खीर करायची का पुरी करायची का काय पनीर करायचं का काय करायचं? ती बरं बरं विचारते आम्ही. हो, माझी मम्मी विचारत होती तुम्हाला काय काय खायला करायचंय, पुरी भाजी करायची का ते खीर आणि पुरी करायची का पनीर वगैरे काय करायचंय? मला एवढं भारी खायची सवय ना की ग. त्यांना म्हणाव त्या खोरडातला एखादा कोंबडा बघा म्हणाव बापकाल्याला आणि तेच खास का म्हणाव, घेतो ॲडजस्ट करून. बरं बरं ठीक आहे. किती तुम्ही सज्जन आहे तो, म्हणजे किती चांगले आहे तो. माझ्या आईवडिलांना त्रास देत नाहीत, आपलं कोंबडा कोंबडी बकऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घेतात. बाई खरंच लय चांगला नवरा भेटलाय गे मला. अगं ते म्हणले तर की मला एवढं भारी भारी न ग एखादा कोंबडा भपकाल्याला कापा म्हणून. लय जावाय हलकट दिसतेत गाई. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे फक्त. माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो 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 चारा ना, मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 1.25 एकरवाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. काय झालं का तुला? काऊन थोबाड्यावर 12 वाजले तो? काही नाही झालं मला. अगं सांगशील तर खरं, काही तर मार्ग सांगीन त्याच्यावर. काही नाही झालं मला. अगं सोनूची मम्मी, काय झालं तर सांग मला. थोडा वेळा असं समज की मी तुझा नवरा नाही, जीवलग मित्र आहे. आणि मग माणूस मनातलं दुःख कसं जीवलग मित्राजवळ सांगतं तसं सांग. अरे योग्या, कसं सांगू तुला? तोंडालाच सांग आता. आता नवरात येऊ राहिले ना, हा, तर माझ्याकडे नवरंगाच्या 9 साड्या नाहीये. कशा घेऊ, कुठून पैसे आणू, या टेन्शन मध्ये आहे मी. मला नवरा तरी मला घेऊन देत नाही. तू देतो का? नमस्कार मॅडम, आमची संस्था आहे. ज्या खेडेगावात अजून विकास झालेला नाही, गोरगरीब लोक राहतात, तिथं आम्ही विहीर पाडून देतो आणि त्या लोकांना पाण्याची मदत करतो. तुमच्याकडनं थोडी मदत झाली असती तर बरं झालं असतं. बर बर थांबा, आले मी. हे घ्या, तुमच्या विहिरीसाठी माझ्याकडे 1 कळशी पाण्याची मदत. आणि पाण्याची गरज लागली तर सांगा, काय मी देते. अहो राहून दे. अहो पाणी तर घेऊन जावा. सोनुष पप्पा, मला 300 रुपये द्या बरं. अगं माझ्याजवळ पैसे नाही ना. कशाला पाहिजे होते तुला? अहो मला पार्लर मध्ये जायचं होतं. अगं आत्ताच मागच्या हप्त्यात गेलती तू पार्लरला, झाली का गोरी? अहो तर आम्ही फेशियल करायला गेलते सोनुष पप्पा. आता मला केस सरळ करायला जायचंय. पहा ना किती वाकडे झाले. घरीच कर ना मग सरळ. सगळं घरदार सरळ केलं तो, आणि तो ऐकून केस सरळ होईना का? द्या बाई सोनुष पप्पा, मला बाकीच काय माहित नाही. द्या मला पैसे, मला जायचंय. या पाय माझ्याजवळ 1 रुपया नाही. तू उगाच डोकं लावून राहिली मला. द्या सोनुष पप्पा. नाही ना, माझ्याजवळ खरंच नाही शिवकन्या. खरंच नाही सोनुष पप्पा? माझ्याजवळ लगे रुपया नाही. नाही ना. जाऊ द्या मग. हा जाऊ द्या मग. मी आता काय करते, माझ्या जवळची खरंच ते, मग नंतर ते मला देऊन टाका. उठ इथून, उठ का?